हॅलो अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज मला होता थोडासा ब्रेक, म्हणजे सुट्टी म्हटलं तरी चालेल. मी गेले होते बँकेची कामं करण्यासाठी आणि त्यानंतर मस्त आम्ही थंडगार ज्यूस आणि स्नॅक्स खाण्यासाठी गेलो रेस्टॉरंटमध्ये. ते करून झाल्यानंतर आम्ही निघालो सागरची साईट व्हिजिट करण्यासाठी. आणि हा आमचा प्रोजेक्ट चालू आहे बॉम्बे रेस्टॉरंटवरती, कम्प्लिशनला आलेला आहे आणि 2-3च फ्लॅट शिल्लक आहेत. इफ एनीवन वॉन्ट टू बाय अ न्यू हाऊस यू कॅन कॉल अस. त्यानंतर तुम्ही नेचर बघू शकता. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली फ्लॅट आणि बेडरूम म्हणजे जो मी तिथे उभी आहे तो खूपच सुंदर अमेझिंग असा पाऊससुद्धा एन्जॉय केला. आणि माझे पार्सल्स साईटवरती सुद्धा आले होते. नायकावरती पिंक सेल चालू आहे. सो मी खूप काही शॉपिंग केलेली आहे, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्यानंतर मस्त गरमागरम मी दोघांसाठी कॉफी बनवली, शांत दोघांनी कॉफी एन्जॉय केली. आणि आज मी डिनरमध्ये बनवलं होतं डाळ भात आणि कोबीच्या भजी. येस, सगळ्यात आधी तर मी मस्त कोबी बारीक बारीक चिरून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं होतं हिरवी मिरची, लसूण, चिरलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक छोटासा कांदा. त्यानंतर टाकून घेतला बेसन पीठ आणि हळद, हिंग आणि ओन्ली लाल तिखट. मी मसाला बिलकुलही वापरत नाही, फक्त लाल तिखटावरती भजी बनवते. डाळीला फोडणी दिली आणि मस्त गेली फ्रेश व्हायला. मस्त फ्रेश झाले, हँडवॉश करून घेतला कारण मिरची चिरलेली होती. फेस वॉश केला. आणि भजी कधीही मी डीप फ्राय नाही करत, शालो फ्राय करते आणि त्याच्या फ्लॅटमध्ये मी टाकून घेते, म्हणजे पटकन शिजतात. आणि तवा जर जास्त कडक तापलेला असेल ना तर भजी पलटायलाही त्रास होत नाही. सो असं मी जेवण बनवलं आणि जेवण झोपून गेले.